नमस्कार, KTVच्या कोकण वार्तांमध्ये आपलं स्वागत। सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर। रत्नागिरीत शिवसेनेचा महारक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद, 250 रक्तदात्यांचा सहभाग। रत्नागिरीत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेची जिल्हा कार्यकर्ता बैठक, बाळासाहेब ठाकरे जन्मशताब्दी वर्ष उपक्रमांवर भर। प्रज्ञाशोध परीक्षेत रत्नागिरीचा मयुरेश पाटील राज्यात प्रथम, सर्वत्र मयुरेशचं होत आहे कौतुक। आणि रत्नागिरीत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी। पोलीस बँडच्या मानवंदनेनं कार्यक्रमाला वेगळीच उंची। यापुढील बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर। समुंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू। आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़। आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी। गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो। चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आजा तुझे माँ पुकारे अब, मीलों आगे चलना है हमें। सिर्फ फसल नहीं, तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं। उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आजा तुझे माँ पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास। आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे। रत्नागिरी शासकीय रुग्णालयानं रक्ताची गरज व्यक्त केल्यानंतर सामाजिक बांधिलकी जपत शिवसेनेच्या वतीनं महारक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं। रत्नागिरी संगमेश्वर विधानसभा मतदारसंघ आयोजित या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। रत्नागिरीतील जयेश मंगल कार्यालय इथं पार पडलेल्या या शिबिराचं उद्घाटन पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी जिल्हा प्रमुख राहुल पंडित, शहर प्रमुख विपिन बंदरकर, जिल्हा परिषद उपाध्यक्ष विलास साळके, शासकीय महाविद्यालयाचे डीन जयप्रकाश रामानंद यांच्यासह नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। या शिबिरात सुमारे 250 रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक जबाबदारी पार पाडली। यावेळी पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी रक्तदात्यांशी संवाद साधत त्यांची विचारपूस केली, तसंच आयोजकांना पुढील कार्यासाठी मार्गदर्शन केलं। महारक्तदान शिबिर आयोजित करण्यामागे फार मोठी पार्श्वभूमी आहे। ज्यावेळी सिव्हिल हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेजनं असं जाहीर केलं की रक्तदान कोणीतरी करणं गरजेचं आहे, आणि आपल्याला माहिती आहे की शिवसेना नेहमी 80% समाजकारण आणि 20% राजकारण हे माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली करते। त्याचाच एक भाग म्हणून महारक्तदान शिबिर हे सर्व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आयोजित केलं होतं। परंतु सिव्हिल हॉस्पिटलनं आम्हाला अशी सूचना केलेली आहे की यावेळी फक्त आम्ही 250 बॉटल घेतो, आणि जी काय हजारभर बॉटलची नोंद झालेली आहे किंवा होणार आहे ते आम्ही टप्प्याटप्प्यानं रक्तदान करू। परंतु पुन्हा एकदा शिवसेनेनं प्रूव्ह करून दाखवलेलं आहे की आरोग्याच्या सुविधा असतील किंवा जनसामान्यांच्या अडचणी असतील, याच्यासाठी शिवसेना ही धावून जाते, आणि त्याचं आज प्रतिबिंब या संपूर्ण रत्नागिरीमध्ये उमटताना आपल्याला दिसतं।
शासकीय रुग्णालयाला आवश्यक रक्तसाठा उपलब्ध करून देण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असून समाजातील सर्व घटकांनी पुढे येण्यासाठी आवाहनही यावेळी करण्यात आलं। रत्नागिरीत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाची जिल्हा कार्यकर्ता बैठक उत्साहात पार पडली। पक्षवाढीबरोबरच बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त वर्षभर राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांवर या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली। या बैठकीला जिल्हा प्रमुख दत्ताजी कदम, जिल्हा समन्वयक रवी डोळस, जिल्हा संघटक संतोष थेराटे, जिल्हा युवाधिकारी प्रसाद सावंत, महिला जिल्हा उपाध्यक्ष रशिदा गोदड, तालुका प्रमुख मैरेश पाटील, शहर प्रमुख प्रशांत साळुंखे यांच्यासह अन्य पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी जिल्हा प्रमुख दत्ताजी कदम यांनी आगामी उपक्रमांची माहिती देत कार्यकर्त्यांना पक्ष बळकटीसाठी सक्रिय राहण्याचं आवाहन केलं। नमस्कार, जय महाराष्ट्र। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं हे जन्मशताब्दी वर्ष आहे। जानेवारी महिन्यापासून या वर्षाची सुरुवात झालेली आहे आणि आता मे महिन्यापासून या शताब्दी वर्षाच्या निमित्तानं विविध कार्यक्रमाचं आयोजन जिल्हा पातळीवर करण्याचे आदेश आणि सूचना आम्हाला मिळाल्यानंतर त्याचं नियोजन या जिल्हा बैठकीमध्ये या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि म्हणून मे महिन्यापासून ही सुरुवात होईल। मे महिन्यात ज्येष्ठ शिवसैनिकांच्या बैठका घेणं, त्यांचे संवाद साधणं, तालुकास्तरीय गाठीभेटी घेणं, त्यांचा सन्मान करणं, अशा प्रकारचे कार्यक्रम होतील। जून महिन्यामध्ये शिवसेनेचा वर्धापन दिन जो 19 जूनला नेहमी असतो, त्यानिमित्ताने काही विशेष कार्यक्रम, नंतर वृक्षारोपण आहे, वृक्षदिंडी पूरक पर्यावरणपूरक कार्यक्रम आहेत आणि त्याचबरोबर आंतर महाविद्यालयीन वादविवाद स्पर्धांचं आयोजन, जी प्राथमिक फेरी होणार आहे तिचं आयोजन देखील करण्यात येणार आहे। जुलै महिन्यामध्ये मनामनातील बाळासाहेब म्हणजे सर्व घटकातील लोकांना बाळासाहेब कसे वाटले, काय भावले याबद्दलचे विचार हे करून त्याबद्दलचे एक व्याख्यानमाला आयोजित होणार आहे। आणि मग त्याच जुलै महिन्यामध्ये उद्धवसाहेब ठाकरेंचा वाढदिवस आहे 27 जुलै, युवा नेते आदित्य ठाकरेंचे 12 जुलैला वाढदिवस आहे। या निमित्तानं विविध कार्यक्रम करत असताना प्रामुख्यानं इनडोअर स्पर्धा म्हणजे कॅरम, बुद्धिबळ अशा कारण पावसाळ्यात दिवस आहेत आणि म्हणून त्या पद्धतीचं आयोजन करायचा या ठिकाणी आम्ही नियोजन केलं आहे। ऑगस्ट महिन्यामध्ये 13 ऑगस्ट हा साप्ताहिक मार्मिकचा वर्धापन दिन आहे। त्यानिमित्तानं मार्मिक विशेष कार्यक्रम म्हणून तालुकास्तरीय जिल्हास्तरीय व्यंगचित्र स्पर्धा होईल, महिलांचे मेळावे होतील, हळदी कुंकूचे कार्यक्रम होतील आणि महिलांचे स्पर्धात्मक कार्यक्रम होतील, कारण त्या याच्यात श्रावण महिना सुरू होतोय म्हणून महिलांना त्या दिवसात आपण प्राधान्य दिलेलं आहे। दरम्यान शिवसेना कार्यालयात नवनिर्वाचित तालुका प्रमुख, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य आणि नगरसेवकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। रत्नागिरीत दिव्यांग बांधवांसाठी एक महत्त्वपूर्ण उपक्रम राबवण्यात येणार आहे। भारत विकास परिषद दिव्यांग केंद्र, स्कॉन प्रो फाउंडेशन आणि रोटरी क्लब ऑफ स्कॉन प्रो पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या 24 मे रोजी दिव्यांगांसाठी आधुनिक कृत्रिम पाय मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत। भारत विकास परिषदेच्या वतीनं स्कॉन प्रो फाउंडेशन आणि रोटरी क्लब ऑफ स्कॉन प्रो पुणे यांच्या निधीतून मोफत दिव्यांग शिबिर रविवार दिनांक 24 मे रोजी रत्नागिरी येथे ठेवलेलं आहे। या निमित्ताने हे ऐकणाऱ्या सगळ्याच दिव्यांग असतील किंवा अन्य नागरिक असतील यांना मी विनंती करीन की आपण फोन नंबर लिहून घ्या, खाली येईलच स्क्रोलमध्ये, पण तरीसुद्धा लिहून घ्या आणि आपल्या परिचित दिव्यांगांना
फोन करून नोंदणी करायला सांगा. पूर्व नोंदणीशिवाय या शिबिरात प्रवेश नाही आहे. मी फोन नंबर एकदा सांगतो, ते लिहून घ्या सगळ्यांनी. फोन नंबर कुलकर्णी 93-710-88911. आय रिपीट 93-710 88-911. पर्याय नंबर घ्या 70-280 45-955 70-280-45-955. या नंबरवर दिव्यांगांनी स्वतः फोन करायचा आहे. डॉक्टर त्यांच्याशी बोलतील आणि पूर्व नोंदणी करून घेतील. याबाबतची माहिती भारत विकास परिषद दिव्यांग केंद्राचे विश्वस्त विजय खटावकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. यावेळी स्वरूपानंद पतसंस्थेचे अध्यक्ष दीपक पटवर्धन आणि स्कॉन प्रो फाउंडेशनचे प्रतिनिधी राहुल पुरकर उपस्थित होते. या शिबिरात अत्याधुनिक कृत्रिम मॉड्युलर पाय, ज्याची कमर्शियल किंमत खाजगीमध्ये तुम्ही दिव्यांग घ्यायला गेला तर 50,000 ते 75,000 रुपये आहे, असा आधुनिक कृत्रिम पाय, जयपूर फूट नाही त्यापेक्षा खूप आधुनिक कृत्रिम पाय या शिबिरात तुम्हाला मोफत देण्यासाठी मोजमाप घेतलं जाणार आहे आणि लगेचच महिन्याभराने तो पाय फिटिंग करून दिला जाईल. रत्नागिरी येथे श्री स्वामी समर्थ मंगल कार्यालय 6वी स्टॉपजवळ जे आहे नाचणे रोडवर, त्या ठिकाणी हे शिबिर संपन्न होणार आहे 24 मे. पूर्व नोंदणी उद्यापासूनच सुरू आहे. लवकरात लवकर पूर्व नोंदणी करा आणि जास्तीत जास्त दिव्यांगांपर्यंत हा निरोप द्या. धन्यवाद. रत्नागिरीसह संपूर्ण जिल्ह्यात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती अत्यंत उत्साहात आणि अभिमानानं साजरी करण्यात आली. विविध ठिकाणी अभिवादन, मानवंदना आणि सामाजिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. रत्नागिरी शहरातील शासकीय रुग्णालयासमोरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत नागरिकांनी आदरांजली वाहिली. यावेळी राजकीय नेते, शासकीय अधिकारी, पदाधिकारी आणि बाबासाहेबांचे अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विशेष म्हणजे पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या नेतृत्वाखाली रत्नागिरी पोलीस दलाच्या बँड पथकानं मानवंदना देत राज्यगीताची धून सादर केली. रत्नागिरीत प्रथमच अशा प्रकारे पोलीस बँडकडून मानवंदना देण्यात आल्यानं कार्यक्रमाला विशेष रंग चढला. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 135वी जयंती खूप उत्साहात साजरी केल्या जात आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये काल रात्री पहिल्यांदाच रत्नागिरी शहरामध्ये रत्नागिरी पोलीस दलाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना दिलेली आहे, सलामी दिलेली आहे. आमचं बँड पथक आणि आमचे RPI आणि आमचे अंमलदार यांनी खूप उत्कृष्टरित्या ती सलामी इथे दिलेली आहे. त्याच अनुषंगाने आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मूळ गावी आंबडवे गावामध्ये रत्नागिरी जिल्हा पोलीस दलातर्फे सर्व अधिकारी व अंमलदार आज इथे उपस्थित आहेत आणि रत्नागिरी जिल्हा पोलीस दलातर्फे आम्ही इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मूळ गावी मानवंदना देण्यासाठी सर्व अधिकारी इथे उपस्थित आहोत. आत्ताच मानवंदना देण्यात आलेली आहे आणि इथे खूप उत्साहाचं वातावरण आहे. जगभरातील सर्व भीमान्वयांना रत्नागिरी जिल्हा पोलीस दलातर्फे मी रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक खूप खूप शुभेच्छा देतो आणि असंच आनंदाचं आणि उत्साहात आणि शांततेत हा सण साजरा व्हावा अशी सदिच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. दरम्यान राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत आणि राज्यमंत्री योगेश कदम यांनी बाबासाहेबांच्या मूळ गावी आंबडवे इथं उपस्थित राहून अभिवादन केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार समाजासाठी मार्गदर्शक आहेत. त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन समाज उभारणीसाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत असं त्यांनी यावेळी सांगितलं. रत्नागिरीतून एक अभिमानास्पद बातमी समोर आली आहे. राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षेत रत्नागिरीच्या चिमुकल्यानं राज्यात प्रथम क्रमांक पटकावत जिल्ह्याचा नावलौकिक वाढवला आहे. माझ्या कवितेचे नाव आवडतो माझा अफाट सागर. लेखक कुसुमाग्रज. आवडतो माझा अफाट सागर, अथांग पाणी निळे, निळ्या जांभळ्या जळात केशर सायंकाळी मिळे. वेस फुलांचे सफेद शिंपी वाटेवड सडे, हजार लाटा नाचत येती कात किनाऱ्याकडे. मऊ मऊ रेतीत कधी न खेळ खेळतो किती, डोंगर दर्यावर करणाऱ्या वाऱ्याच्या संगती. तुफान जेव्हा भांडते येतो सागरही गरजतो, त्यावेळी मी चतुरपणाने दूर तरा राहतो.
सांगली येथील अक्षरगंगा प्रज्ञाशोध संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय अक्षरगंगा प्रज्ञाशोध परीक्षेत रत्नागिरीच्या कृष्णाजी चिंतामण आगाशे विद्या मंदिरच्या विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश संपादन केलंय। या परीक्षेत शाळेच्या तब्बल 5 विद्यार्थ्यांनी राज्यस्तरावर यश मिळवत आपली गुणवत्ता सिद्ध केली। यामध्ये इयत्ता दुसरीतील विद्यार्थी मयुरेश पाटील याने राज्यात प्रथम क्रमांक पटकावत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे। मुरुगवाडा रत्नागिरी इथे राहणाऱ्या संजय प्रभाकर पाटील यांचा मुलगा मयुरेश अभ्यासाबरोबरच इतर उपक्रमांमध्येही तितकाच चमकदार कामगिरी करत असल्याचं पाहायला मिळतं। मयुरेशच्या या यशाबद्दल बोलताना त्याच्या पालकांनी सांगितलं की मुलांच्या शिक्षणामध्ये पालकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते। योग्य मार्गदर्शन आणि प्रोत्साहन मिळाल्यास मुलं नक्कीच मोठं यश संपादन करू शकतात। मयुरेश हा पूर्वीपासूनच म्हणजे लहान असताना तो त्याची मोठी बहीण मधुरा ही अभ्यासामध्ये स्कॉलरशिपला आणि यायची, तिला वेगवेगळी मेडल मिळायची BDS वगैरे। मग लहानपणापासून ह्याचं म्हणणं असायचं की मला ताई एवढे पदकं मिळाली पाहिजेत। तर आम्ही लहान म्हणायचं तू अति काहीतरी मिळवलंस तर तुला पदकं मिळणार आहे। तर त्याचं डोळ्यासमोर तेच उद्दिष्ट होतं की ताईसारखे आपण मेडल्स मिळवायची। त्याप्रमाणे पहिल्यापासून तो अभ्यासात हुशार आहे आणि शाळेत पण शिंदे सर, सुधीर शिंदे सर यांचं पण त्याला मोलाचं मार्गदर्शन असतं। मुख्याध्यापिका प्राजक्ता कदम मॅडम यांचं पण त्याला बहुमोल मार्गदर्शन मिळतं। त्याचप्रमाणे सागवेकर मॅडम प्रज्ञाशोधच्या त्यांनी पण मार्गदर्शन व्यवस्थित केलं आणि अशा प्रकारे त्याने ह्यावेळेस चांगली कामगिरी, भरीव कामगिरी करून 150 पैकी 150 मार्क मिळवून महाराष्ट्र राज्यात तो पहिला आला। अभ्यासाचा पद्धत म्हणजे ह्याचा शाळेतून आल्यानंतर साधारणतः अर्धा-पाऊण तास अभ्यास करायचा तो आणि म्हणजे रोजचा अभ्यास त्याचा अर्धा-पाऊण तास होता। कुठलाही क्लास वगैरे काय जॉईन केलेला नव्हता आणि रोजचा ते प्रश्नपत्रिकांचा सोडवून सरावाचा अभ्यास काय अडलं तर आम्हाला विचारायचा हे कसं काय, मग त्याला समजावून दिलं की मग पुढचा प्रश्न त्याचा मग तसा आला तरी तो मग चुकायचा नाही याचा। मग एकदा त्याला समजावून सांगितलं की मग पुढची त्याच्या चुका होत नसत। अशा प्रकारे त्याने अभ्यास केला आणि त्याचं पाठांतर वगैरे चांगलं आहे। आता पण त्याचे 30पर्यंतचे पाढे-पाठ आहेत आणि याचा मनाच्या श्लोक स्पर्धेत पण तो सिलेक्ट झाला होता। यश म्हणजे त्यांना त्याच्या मनाप्रमाणे त्याला मिळालं यश, असंच त्याची प्रगती होत राहावी। कारण यश म्हणजे पुढच्या दृष्टीने ते आपल्याला आव्हानात्मक परिस्थिती असते, कायम टिकवून ठेवणं हे महत्त्वाचं असतं मिळालेलं यश। तसं आमचं त्याला सांगणं एवढंच आहे की भविष्यात पण असंच तू प्रगती करत राहा। कारण काय अभ्यासाशिवाय म्हणजे प्रगतीशिवाय पुढे भविष्य माणसाचं म्हणजे हेच जर पुढे कोण बनायचं असेल तर आपला मूळ पाया मजबूत असावा लागतो आणि BDS किंवा ह्या प्रज्ञाशोध परीक्षा, त्या स्कॉलरशिप परीक्षा ह्या भविष्यात माणसाला स्पर्धात्मक परीक्षेच्या दृष्टीनं तयार करत असतात। त्यामुळे हे शाळेतून पण हे उपक्रम घेतले जातात ते फार उत्तम आहेत। नमस्कार, माझा मुलगा मयुरेश संजय पाटील, त्याला प्रज्ञाशोध परीक्षेत राज्यात पहिला आलेला आहे तो। आणि या यशामागे त्याला मी कधी मोबाईल हाताळायला पण देत नाही, TV नसतोच मुळात। मीच आधी TVच्या सिरियल वगैरे बघत नाही, मोबाईल पण जेवढे मेसेज येतात किंवा काय तेवढ्यापुरतंच वापर करते। त्याच्यामुळे मोबाईलमध्ये तो गेम वगैरे खेळत नाहीच आणि TV वर जरी काही सिरियल बघितलं तर एक आध्यात्मिक तरी असतात आणि बातम्या बघायला त्याला खूप आवडतात। म्हणजे आता कुठली युद्ध कुठे कोणाची चालू आहेत त्याला सगळी त्यांची नावं, नेत्यांची वगैरे सगळी तोंडपाठ असतात। आणि दुसरं म्हणजे मोबाईल वगैरे हे गेम न खेळल्यामुळे त्याला जो वेळ मिळतो तो अभ्यासात आणि आपला जो आवडीचा खेळ आहे त्या खेळण्यात तो घालवतो। त्यामुळे त्याला हे आज चांगलं यश मिळालं। पालकांनी मुख्यतः स्वतः TV आणि मोबाईल याचा कमीत कमी वापर केला पाहिजे आणि जेवढा आपल्याबरोबर मूल असताना त्याला इतर ज्या स्वयंपाक करताना म्हणा किंवा काय ज्या गोष्टी असतात त्यांना त्या थोड्या समजावून सांगितल्या पाहिजेत। म्हणजे त्यांना पण लहानपणापासूनच सगळ्याची आवड पण निर्माण होते आणि मग आपणच बोलत असलो की ते मोबाईल वगैरे इकडे जास्त लक्ष देत नाहीत। मयुरेशच्या या यशामुळे रत्नागिरी जिल्ह्याचं नाव राज्यभरात उजळलं असून सर्व स्तरातून त्याचं कौतुक होत आहे। रत्नागिरीच्या या चिमुकल्या विद्यार्थ्याला पुढील वाटचालीसाठी RK डिजिटल केबल नेटवर्कतर्फे हार्दिक शुभेच्छा।
रत्नागिरी तालुक्यातील शिरगाव ग्रामपंचायत तसंच बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया शाखा शिरगाव यांच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
शिरगाव ग्रामपंचायतीत आयोजित कार्यक्रमात सरपंच फरीदा रज्जाक कासी, उपसरपंच मिलिंद बाणे, ग्रामविकास अधिकारी उल्हास कोळी, माजी सरपंच रज्जाक कासी तसंच ग्रामपंचायत सदस्य आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान प्रज्ञा बुद्धविहार शिरगाव इथं बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया शाखा शिरगाव यांच्या वतीनं जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. यानंतर भगवान बुद्ध, सम्राट अशोक आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना मान्यवरांच्या हस्ते पुष्प अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आलं. या प्रसंगी सरपंच फरीदा कासी, उपसरपंच मिलिंद बाणे, सुधीर कांबळे, ॲडव्होकेट शिवराज जाधव, सुनीता कांबळे, ग्रामविकास अधिकारी उल्हास कोळी, सदस्य स्नेहा भरणकर, माजी सरपंच रज्जाक कासी तसंच शाखेचे पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमात बौद्ध उपासक आयु संजय कांबळे आणि मिलिंद कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सूत्रपठण घेण्यात आलं. यावेळी सरपंच फरीदा कासी यांनी उपस्थितांना शुभेच्छा दिल्या, तर ग्रामविकास अधिकारी उल्हास कोळी यांनी डॉक्टर आंबेडकर यांच्या महान कार्याचा आढावा घेत मार्गदर्शन केलं. तसंच आयु संजय कांबळे, मिलिंद कांबळे, सुधीर कांबळे, शिवराज जाधव, वैभव जाधव, स्वप्नील कांबळे, मंथन कांबळे यांच्यासह वाडीतील लहान मुलांनीही विचार मांडून उपस्थित धम्म बांधवांना प्रेरित केलं. आणि सम्राट अशोकच्या प्रतिमांना अशा विचारांविवाहित करतो. आपल्या गावचा प्रथम नागरिक आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला महिला स्वातंत्र्य आणि महिलांच्या सक्षमीकरणामुळे आपल्या गावाचा प्रथम नागरिक सरपंच बनलेल्या आपल्या काशी मॅडम इथे उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे आपल्या ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी कोळी साहेब इथे उपस्थित आहेत.
आपल्या ग्रामपंचायतचे आणि आपल्या वार्डचे सदस्य आणि ग्रामपंचायतचे नवनिर्वाचित उपसरपंच मिलिंदाला पाणी उपस्थित राहिले. त्यानंतर धरणकर मॅडम कासकर सदस्य इथे उपस्थित राहिले. त्यांचे मी प्रथम माझ्या शाखेच्या वतीनं तिथे स्वागत करतो, त्यांचे आभार मानतो आणि उपस्थित माझे सर्व उपासक उपासिका आणि सर्व सदस्यांना माझा संदेश देईल. कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवरांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आलं. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सचिव रत्नदीप कांबळे यांनी केलं. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वाडीतील नागरिकांनी सहकार्य केलं. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. रत्नागिरीत शिवसेनेचा महारक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद. 250 रक्तदात्यांचा सहभाग. रत्नागिरीत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेची जिल्हा कार्यकर्ता बैठक. बाळासाहेब ठाकरे जन्मशताब्दी वर्ष उपक्रमांवर भर. प्रज्ञाशोध परीक्षेत रत्नागिरीचा मयुरेश पाटील राज्यात प्रथम. सर्वत्र मयुरेशचं होत आहे कौतुक. आणि रत्नागिरीत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी. पोलीस बँडच्या मानवंदनेनं कार्यक्रमाला वेगळीच उंची. यासोबतच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.